नमस्कार, मी पूर्वी भावे आणि झिरो अवरची सुरुवात करणार आहोत आताच्या सर्वात मोठ्या बातमीने। सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सुनील तटकरे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। एक अतिशय महत्त्वाची अशी आताच्या घडीची राजकीय पटलावरची ही बातमी आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, नक्की किती वाजता सुनील तटकरे पोहोचले, काय पार्श्वभूमी या भेटीची काही कळलंय का? आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर या भेटीच्या निमित्तानं अनेक चर्चा आता समोर येताना आपल्याला दिसत आहेत। आज सकाळपासून माध्यमांमधली प्रामुख्याने आपण जर चर्चा पाहिली तर ती चर्चा अशी होती की सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव होते आणि प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांना पद नाही अशा पद्धतीची एक चर्चा होती आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची यादीच समोर आल्याचं आपल्याला दिसलं होतं आणि त्यावरून दिवसभर आज प्रचंड चर्चा देखील रंगल्या होत्या की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पदावरून तर काढलं नाही ना, अशा चर्चा सुरू होत्या। आणि अशी चर्चा सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 10 मिनिटांपूर्वी ते सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले आहेत। या ठिकाणी शरद पवार देखील आहेत, खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत। त्यामुळे आता यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ही बातमी आहे। आपण यापूर्वी जर पाहिलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे कधी शरद पवारांना भेटले होते तर केवळ एका वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या हे दोन महत्त्वाचे नेते भेटले होते आणि काही जाहीर कार्यक्रमांच्या निमित्तानं 1 किंवा 2 वेळा त्यांची भेट झाली असेल। मात्र पॉलिटिकली भेटणं जे आहे ते अद्याप झालं नव्हतं अशा पद्धतीची माहिती समोर येते। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रित करण्यासंदर्भामध्ये सातत्यानं चर्चा समोर येत होत्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सातत्यानं सांगण्यात येत होतं, खास करून अजित पवारांच्या निधनानंतर ह्या सगळ्या चर्चा समोर आल्या होत्या। त्यावेळी कुठेतरी 2 महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते असे आहेत जे विलीनीकरणाला विरोध करतायत अशी देखील माध्यमांमध्ये चर्चा होती आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव सातत्यानं घेतलं जात होतं आणि त्यातीलच एक महत्त्वाचं नाव सुनील तटकरे हे आता शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत मोठी बातमी आहे आणि जेव्हा सुनील तटकरे तिथे पोहोचले तेव्हा आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सुद्धा त्या ठिकाणी होते। ते आता तुझ्या सोबत येतात का? त्यांच्याकडे काही अपडेट आहे का? राजू सोनवणे आपण यांच्याशी बातचीत करणार आहे, कारण सुरुवातीला ज्यावेळेस सुनील तटकरे या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस आपले पॉलिटिकल करस्पॉन्डंट राजू सोनवणे त्या ठिकाणी पोहोचले होते। सर, काय नेमकी चर्चा झाली? सुनील तटकरे आपल्याशी काही बोलले का आणि काय कारण सांगितलं? निलेश, आपण पाहतोय की आज सुनील तटकरे हे सिल्वर ओकवरती आलेले आहेत, त्यामुळे एक राजकीय घडामोडींना वेगायला पाहायला मिळतोय। सुनील तटकरे एकटे आलेले आहेत, मात्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं का मी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला या ठिकाणी पोहोचलेलो आहे। मात्र जरी असं असलं तरी 2 दिवसापासून ज्या काही घडामोडी घडताना पाहायला मिळतात त्यामुळे सुनील तटकरे यांचं सिल्वर ओकवरती येणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं मानलं जाते। आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी रात्री 1:05 त्या लिस्टमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे जाहीर झालेलं असं म्हटलेलं आहे। 1:05 रात्री उशिरा ही ट्विट करणं आणि त्यानंतर आज जे आहे ते सुनील तटकरे येऊन भेटणं, यामुळे साहजिकच आहे की ज्या प्रकारे राष्ट्रपतीमध्ये अनेक दिवसापासून आलबेल चाललेलं नाही त्याचाच एक पार्ट आहे का असं सुद्धा जे आहे ते बोललं जातं। त्यामुळे आणखी काही नेते भेटायला येतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सुनील तटकरे पहिल्यांदा आपण पाहतो का पक्ष फुटल्यानंतर अशा प्रकारे सिल्वर ओकवरती येऊन शरद पवारांना भेटायला येताना पाहायला मिळतात। याच्या आधी सुद्धा शरद पवारांची तब्येत जी आहे ती काही प्रमाणात खालावलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र त्यावेळेस सुद्धा जे आहे ते या राष्ट्रवादीचे नेते आपल्याला तेवढ्या यांनी पाहायला मिळाले, मात्र आता भेटायला येत आहेत। त्यामुळे साहजिक याच्यामागे आणखी काही कारणं आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आणखी काही नेते सिल्वर ओकवरती पोहोचत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। यातल्या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी ज्या यादीबद्दल तुम्ही सांगत होता ती यादी नेमकी काय आहे, त्यामध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कोणाकोणाची नावं त्यामध्ये आहे? एक आपण जर पाहिलं थांबवते, आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल पाटील या क्षणी आहेत। अनिलजी, ही जी आता भेट घडल्याची बातमी समोर येते या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया? नाही, आता मुळामध्ये समजा जर का ही भेट जर का आता तटकरे साहेब गेले असतील तर हे तर स्वाभाविक आहे। पवार साहेब गेल्या अनेक दिवसापासून त्यांची तब्येत बरी नव्हती किंवा आत्ताच ते तब्येत बरी झाल्यानंतर बाहेर आले, मध्ये एक साताऱ्याचा दौरा त्यांनी केला। आता मुंबईत अवेलेबल असतील